Hello dear students, today we will try to understand what is the importance of soft skills. This is Mr. Kailas Tidke, lecturer in English and Communication Skills, Applied Science Department, CSMSS College of Polytechnic, Kanchanwadi, Patan Road, Aurangabad. In this particular module, today we will try to understand what are the soft skills. Soft skills म्हणजे काय एक्झॅक्टली किंवा सॉफ्ट स्किल्सचं आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे, नेमके सॉफ्ट स्किल्स कुठले आहेत, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण नेमके कुठले सॉफ्ट स्किल्स आपल्या करिअरमध्ये महत्त्वाचे असतात त्यामध्ये सुरुवातीला आहे कम्युनिकेशन स्किल्स, देन बॉडी लँग्वेज, मेकिंग डिसिजन्स, सेल्फ मोटिवेशन, लीडरशिप स्किल्स, टीम वर्किंग स्किल्स, creativity and problem solving skills, time management and conclusion. These are the things which we are going to see in this particular module. So let's start. सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय, व्हॉट आर दी सॉफ्ट स्किल्स. आपण एक छोटीशी डेफिनेशन पाहूयात की सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय. ॲक्च्युअली सॉफ्ट स्किल्स इज अ सिनॉनिम फॉर पीपल स्किल्स. The term describes those personal attributes that indicates a high level of emotional intelligence. म्हणजे आपल्या भावनेवर नियंत्रण ठेवणे. फॉर एक्झाम्पल, आपल्या भावनेवर नियंत्रण ठेवणे म्हणजे काय, तर आपल्या भावनेवर कंट्रोल ठेवून कुठली गोष्ट साध्य करण्याचं जे तुमच्याकडे जे कौशल्य असतं ते कौशल्य म्हणजे जे काही लोक आत्मसात करतात ते कौशल्य म्हणजे तुमचं सॉफ्ट स्किल्स आहे. यालाच आपण पीपल स्किल म्हणतो. लोकांमध्ये असलेलं जे कौशल्य असतं दॅट इज कॉल्ड ॲज ए हाय लेवल ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. म्हणजे तुमच्या भावनेवर व्यवस्थित कंट्रोल ठेवून, नियंत्रण ठेवून कुठलंही काम करत असताना आपण त्या कामाशी प्रामाणिक राहून त्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता आपल्या भावनेचा व्यवस्थित वापर करून जे काही आपण काम करतो त्यालाच आपण सॉफ्ट स्किल्स असं म्हणतो. त्यानंतर आपण पाहूयात की अनलाईक हार्ड स्किल्स विच डिस्क्राइब्स अ पर्सन्स टेक्निकल स्किल्स सेट अँड ॲबिलिटी टू परफॉर्म स्पेसिफिक टास्क, सॉफ्ट स्किल्स आर ब्रॉडली ॲप्लिकेबल अक्रॉस जॉब टायटल्स अँड इंडस्ट्रीज. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असता त्यावेळेस तुमच्याकडे टेक्निकल स्किल्स भरपूर काही असतात. तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये टेक्निकली अतिशय साऊंड असता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादं ऑपरेशन्स कंपनीमध्ये दिलेलं असतं, एखादं काम दिलेलं असतं, त्यावेळेस ते तुम्ही काम अतिशय व्यवस्थितरित्या करू शकता. परंतु जर तुमच्याकडे सॉफ्ट स्किल्स नसतील, तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल नसेल, तुमच्याकडे ॲबिलिटी टू वर्क इन अ टीम, लोकांसोबत कशा प्रकारे व्यवहार करावा, त्यांच्यासोबत कशा प्रकारे कोऑपरेशन करावं, या जर गोष्टी तुमच्याकडे नसतील तर फक्त टेक्निकल स्किल्स हे इम्पॉर्टंट नसतात. त्यासाठी करिअरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे सॉफ्ट स्किल्स असणं अतिशय आवश्यक असतं. कुठलाही जॉब असो, मग अगदी इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये जर आपण पाहायला गेलो तर सॉफ्ट स्किलचा खूप मोठा उपयोग होतो. म्हणजे तुमचं इमोशनल इंटेलिजन्स असेल, तुमचं कम्युनिकेशन स्किल्स असेल किंवा टाईम मॅनेजमेंट असेल, टू वर्क इन अ टीम, अशा भरपूर काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्याकडं असणं अतिशय आवश्यक असतं. त्यालाच आपण सॉफ्ट स्किल्स म्हणतो. इट्स ऑफन सेड दॅट हार्ड स्किल्स विल गेट यू अन इंटरव्ह्यू बट यू नीड सॉफ्ट स्किल टू गेट अँड कीप द जॉब. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की जर तुमच्याकडे हार्ड स्किल्स असतील, फॉर एक्झाम्पल तुम्ही टेक्निकली साऊंड असाल तर तुम्हाला तो जॉब इंटरव्ह्यूसाठी तुम्ही तिथे ॲपियर होऊ शकता. परंतु ॲक्च्युअली तो जॉब मिळण्यासाठी किंवा तो जॉब टिकवून ठेवण्यासाठी तुमच्याकडं सॉफ्ट स्किल्स असणं अतिशय गरजेचं असतं. केवळ तुम्हाला बुकिश नॉलेज असणं किंवा टेक्निकल नॉलेज असणं हे इम्पॉर्टंट नाहीच आहे. करिअरमध्ये आपल्या सर्वांना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सॉफ्ट स्किल्स. तर हे सर्व सॉफ्ट स्किल्स तुम्हाला अडॉप्ट करणं किंवा आत्मसात करणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं सॉफ्ट स्किल्स हे महत्त्वाचे असतात. आता आपण पाहूयात की सॉफ्ट स्किल्सचं महत्त्व काय आहे. इम्पॉर्टन्स ऑफ सॉफ्ट स्किल्स. सॉफ्ट स्किल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट टू हँडल इंटरपर्सनल रिलेशन्स. म्हणजे काही तुमचे एकमेकासोबतचे जे काही संबंध आहेत, फॉर एक्झाम्पल यू आर वर्किंग इन अन ऑर्गनायझेशन, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करताय तर त्या ठिकाणी इंटरपर्सनल रिलेशन्स असतात. तुमचे एम्प्लॉईमध्ये एकमेकासोबतचे संबंध जे असतात ते अतिशय चांगले असणं आवश्यक आहे. टू टेक ॲप्रोप्रिएट डिसिजन्स, म्हणजे भरपूर काही अशा गोष्टी असतात की ज्या ठिकाणी तुम्हाला निर्णय क्षमता तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, त्या ठिकाणी सुद्धा सॉफ्ट स्किलचा उपयोग होतो. टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली, म्हणजे लोकांसोबत बोलत असताना तुमचं संभाषण, तुमच्याकडे संभाषण कौशल्य असणं अतिशय आवश्यक असतं किंवा गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. कारण तुमच्याकडे जर व्यवस्थित कम्युनिकेशन स्किल नसेल, तुम्ही जर लोकांसोबत व्यवस्थित बोलू शकत नसाल तर तुमच्याकडं ती एक कमतरता असू शकते व त्यामुळे तुम्ही भरपूर काही अडचणींचा सामना करू शकता. त्यानंतर आहे टू हॅव गुड इम्प्रेशन अँड इम्पॅक्ट टू गेन प्रोफेशनल डेव्हलपमेंट. तुमची जी काही प्रोफेशनल डेव्हलपमेंट आहे किंवा दुसऱ्यांवर तुमचा इम्प्रेशन, ज्याला आपण म्हणतो की प्रभाव टाकणे
की एखाद्या वर्किंग फील्डमध्ये तुम्ही ज्यावेळेस एखाद्या कंपनीमध्ये काम करत असता त्यावेळेस इतर जे एम्प्लॉईज असतात किंवा तुमचं जे मॅनेजमेंट असतं या लोकांशी बोलत असताना किंवा त्यांच्यावर एक तुमचा वेगळा इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी, प्रभाव निर्माण करण्यासाठी सुद्धा सॉफ्ट स्किलची अतिशय गरज असते. आणि हे सॉफ्ट स्किल हे प्रॅक्टिसनं अडॉप्ट केले जातात किंवा डेव्हलप केले जातात. त्याकरता सॉफ्ट स्किल्स हे महत्त्वाचे असतात. आता ॲक्च्युअली सॉफ्ट स्किल्सचं नेमकं काय इम्पॉर्टन्स आहेत किंवा कोणते सॉफ्ट स्किल्स आहेत की जे वर्क फील्डवर अतिशय महत्त्वाचे आहेत. स्टुडंट असो किंवा एखादा एम्प्लॉई असो किंवा इन जनरल इन डे टू डे लाईफ ऑल्सो वी नीड टू हॅव गुड सॉफ्ट स्किल्स. तर सर्वात महत्त्वाचं आहे जसं मी म्हटलं की कम्युनिकेशन स्किल, संभाषण कौशल्य असणं आवश्यक आहे. आपण बोलत असताना आपल्या बोलण्यापासून दुसऱ्यांना कशा पद्धतीनं मॅसेज जातो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तो मॅसेज त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या माध्यमातून तुम्ही तो मॅसेज पोहोचवताय आणि तो कशा पद्धतीनं पोहोचताय या सर्व गोष्टी ज्यावेळेस आपण पाहतो तर त्या कम्युनिकेशन स्किलमधून आपण दुसऱ्यासोबत शेअर करत असतो. त्याकरता तुमच्याकडं संभाषण कौशल्य असलं पाहिजे, बोलण्याची तुमच्याकडं थोडक्यात कला असणं आवश्यक आहे. त्यानंतर बॉडी लँग्वेज. आपण इतरांशी बोलत असताना आपले जे फेशियल एक्सप्रेशन्स असतील किंवा बॉडी लँग्वेज असते, बऱ्याच वेळेस काय होतं की आपण नर्वस असतो. अशा कंडिशनमध्ये आपण बॉडी लँग्वेज निगेटिव्ह एक्सप्रेशन्स देत असतो. सो ट्राय टू ऑलवेज हॅव पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज, ट्राय टू एक्सप्रेस अकॉर्डिंग टू द सिच्युएशन्स. म्हणजे जर एखादा जोक झाला तर आपण त्या ठिकाणी हसलंच पाहिजे. सिरियस इन्सिडेंट असेल तर आपण त्या ठिकाणी सिरियस एक्सप्रेशन्स दिले पाहिजेत. त्यालाच आपण म्हणतो बॉडी लँग्वेज. अगदी अननेसेसरी प्लेसेसला जर तुम्ही एक्सप्रेशन दिले तर दॅट इज नॉट कॉल्ड ॲज द गुड सेन्स ऑफ बॉडी लँग्वेज. तर या ठिकाणी बॉडी लँग्वेजचं इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग आहे मेकिंग डिसिजन्स. तुमच्याकडे निर्णय क्षमता असली पाहिजे. कुठल्याही अतिशय कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही निर्णय घेऊ शकणं अतिशय आवश्यक आहे. त्याकरता तुमच्याकडं डिसिजन मेकिंग पॉवर किंवा ज्याला आपण निर्णय क्षमता म्हणतो ती सुद्धा सर्वांकडे असणं आवश्यक आहे. अगदी स्टुडंट टू एम्प्लॉई कोणी असो, इन जनरल इन सोसायटी ऑल्सो, वेरेवर अँड वेनेवर वी फेस सम सिच्युएशन्स की अशा काही परिस्थिती आपल्यासमोर निर्माण होतात ज्या ठिकाणी आपल्याला डिसिजन घेणं ही महत्त्वाची गोष्ट असते. आणि त्या ठिकाणी तुम्ही स्वतः डिसिजन घेण्यासाठी कितपत तुमच्याकडे योग्यता आहे या सर्व गोष्टी तुमच्या करिअरमध्ये खूप मॅटर करतात. त्याकरता डिसिजन मेकिंग पॉवर, निर्णय क्षमता असणं सर्वांकडे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर आहे सेल्फ मोटिवेशन, स्वयंप्रेरणा ज्याला आपण म्हणतो की स्वतः आपण मोटिवेटेड असलं पाहिजे. इतरांनी सांगण्यापेक्षा स्वतः, फॉर एक्झाम्पल एखादं वर्क करत असताना की मला हे काम करायचं आहे, का करायचं आहे तर त्याच्या मागची मोटिवेशन म्हणजे तुम्ही स्वतः असता की त्यामधून तुम्हाला जे मिळणारं जे बेनिफिट आहे, आउटपुट आहे ते लॉंग टर्म असू शकतं. याकरता तुम्ही सेल्फ मोटिवेटेड असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्टडी करत आहात, वाय यू आर स्टडिंग, युअर पेरेंट्स आर फोर्सिंग ऑर युअर टीचर्स आर फोर्सिंग ऑर यू आर सेल्फ मोटिवेटेड. हे सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वयंप्रेरित असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला कोणीतरी फोर्स करताय म्हणून तुम्ही एखादं पर्टिक्युलर काम करताय असं असतं कामा नये. दॅट इज कॉल्ड ॲज अ सेल्फ मोटिवेशन. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज लिडरशिप स्किल. आपल्याकडं ज्याला आपण म्हणतो नेतृत्व क्षमता असणं आवश्यक आहे, नेतृत्व कौशल्य असणं आवश्यक आहे की आपण कुठल्याही गोष्टीमध्ये लीड केली पाहिजे. आपण अगदी सर्वांच्या अगोदर आपण त्या कामाची जबाबदारी घेणं आवश्यक आहे किंवा ती जबाबदारी घेतल्यानंतर ते काम परफेक्टली कशा पद्धतीने करता येईल याचं पूर्ण प्लॅनिंगसुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ लिडरशिप स्किल. लीडर्स हे असे तयार होत नाहीत. तुम्ही पाहत असाल की अगदी पॉलिटिशियन्स असतात. पॉलिटिशियन हे लीडर्स आहेत कारण त्यांच्याकडे एक लिडरशिप क्वालिटी आहे. दो दे आर नॉट लिटरेट, दे आर नॉट हायली क्वालिफाईड, बट दे आर ऑन गुड पोझिशन्स टुडे. वाय? बिकॉज दे हॅव लिडरशिप स्किल्स. आणि त्यासाठी लिडरशिप स्किल्स असणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर आहे टीम वर्किंग स्किल. एखाद्या ग्रुपमध्ये काम करत असताना किंवा एखाद्या फॉर एक्झाम्पल यू आर वर्किंग इन अ कंपनी, एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही काम करत आहात, त्या ठिकाणी तुम्हाला इतर लोकांशी व्यवहार करत असताना किंवा त्यांच्यासोबत जे काही तुमचा वर्क शेड्यूल आहे त्यांच्यासोबत तुम्हाला व्यवस्थित कोऑपरेट करणं आवश्यक आहे. त्यानंतर वर्क फील्डवर आपण इतरांशी कशा पद्धतीने जुळवून घेऊ शकतो ज्याला आपण ॲडजस्टमेंट म्हणतो, तर ती ॲडजस्टमेंटसुद्धा तुम्हाला करता आली पाहिजे. लोकांशी व्यवहार करत असताना तो अतिशय प्रामाणिक, अतिशय चांगल्या पद्धतीचा व्यवहार असला पाहिजे की जेणेकरून इतरांना त्रास होता कामा नये. दॅट इज कॉल्ड ॲज टीम वर्किंग स्किल. त्यानंतर आहे क्रिएटिव्हिटी अँड प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स. क्रिएटिव्हिटी अँड प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स याचा अर्थ आहे की तुम्ही नवीन काही तुमच्याकडं नवनिर्माण क्षमता आहे का तुमच्याकडं, किंवा एखादी अडचण निर्माण झाली, अतिशय कठीण प्रसंग आहे, अशा प्रसंगामध्ये
तुम्ही कशा पद्धतीनं ती अडचण दूर करण्यासाठी तुमच्या आयडियाज वापरता किंवा तुमची क्रिएटिव्हिटी कशा पद्धतीने त्या ठिकाणी यूज करता, हे अतिशय महत्त्वाचं स्किल आहे. फॉर एक्झाम्पल इन स्टुडंट लाईफ ऑल्सो वी हॅव सो मेनी प्रॉब्लेम्स and in that particular stage we should solve these problems effectively by making your creativity. So this is very important soft skill. त्यानंतर नेक्स्ट स्किल आहे ते म्हणजे टाईम मॅनेजमेंट अँड ॲबिलिटी टू वर्क अंडर प्रेशर. आता टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय, तर वेळेचं नियोजन असणं. आपल्या लाईफमध्ये ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की आपण टाईम मॅनेजमेंट केलं पाहिजे, वेळेचं नियोजन केलं पाहिजे. आणि कुठली गोष्ट करत असताना अंडर प्रेशर ज्यावेळेस आपण काम करतो, फॉर एक्झाम्पल एम्प्लॉईज असतील, एखाद्या कंपनीमध्ये काम करणारे काही एम्प्लॉईज असतील, तर त्यांना खूप मोठं वर्क प्रेशर असतं. तर अशा काही स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये सुद्धा त्यांनी अगदी इमोशनली त्याला आपण म्हणू की व्हायब्रेट न होता, कुठल्याही पद्धतीने डिस्टर्ब न होता, तशा सिच्युएशनमध्ये काम करणं, दॅट इज कॉल्ड ॲज टाईम मॅनेजमेंट अँड ॲबिलिटी टू वर्क अंडर प्रेशर. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एक्झाम तुमची अतिशय जवळ आलेली आहे, अगदी थोड्याच दिवसावर तुमची एक्झाम आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये तुमचा अभ्यास झालेला नसतो, तुम्ही खूप टेन्शनमध्ये असता. मग यावेळेस काय करायचं असतं, तर आपण टाईम मॅनेजमेंट करायला पाहिजे. कुठल्याही पद्धतीने प्रेशर न घेता त्या गोष्टीचं आपण व्यवस्थित त्याचं प्लॅनिंग करून अगदी वन बाय वन, फ्रॉम पॉईंट टू पॉईंट, टॉपिक टू टॉपिक आपण त्याची प्रिपरेशन केली पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज ॲबिलिटी टू वर्क अंडर प्रेशर. आता ॲक्च्युअली याच्यामधलं सर्वात महत्त्वाचं स्किल आहे ते म्हणजे कम्युनिकेशन स्किल. आपण आता वन बाय वन पाहूयात की कम्युनिकेशन स्किल्स आर ऑलवेज टॉप ऑफ द इसेन्शियल स्किल्स लिस्ट इन एनी जॉब ॲडव्हर्टाइजमेंट. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या जॉबसाठी जाता त्यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमची कोणती चेक केली जाते, तर ते म्हणजे कम्युनिकेशन स्किल. बरेच असे एम्प्लॉईज असतात की दे आर गुड ॲट देअर पर्टिक्युलर फील्ड, गुड ॲट देअर पर्टिक्युलर सब्जेक्ट, but they don't have proper communication skill, and due to the lack of communication skill they miss that particular job opportunity. आणि त्यासाठी तुम्हाला कम्युनिकेशन स्किल असणं अतिशय आवश्यक आहे. तुम्ही एक सेल्समनचं उदाहरण घ्या. फॉर एक्झाम्पल की एक सेल्समन असतो, अतिशय खालच्या दर्जाची किंवा कमी किमतीची वस्तू असते त्याच्याकडं, ती वस्तू अतिशय चांगल्या रेटमध्ये तो विकू शकतो कारण त्याच्याकडे असतं कम्युनिकेशन स्किल. एक छोटंसं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. कारण त्याच पद्धतीनं तुम्ही ज्यावेळेस वर्क फील्डवर काम करत असता किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असता किंवा स्टुडंट लाईफमध्ये असता, तुम्ही एखादी गोष्ट दुसऱ्यांना कशा पद्धतीनं पटवून देता, दॅट इज कॉल्ड ॲज अ कम्युनिकेशन स्किल. इतरांशी बोलत असताना तुम्ही कशा पद्धतीने इंट्रापर्सनल कम्युनिकेशन करता, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पीपल विथ स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल कॅन बिल्ड रिलेशनशिप फ्रॉम द इनिशियल बिल्डिंग रॅपट थ्रू द लॉंगर टर्म रिलेशनशिप, लिसन वेल अँड व्हॅरी देअर कम्युनिकेशन टू सूट देअर सर्कमस्टान्सेस. म्हणजे अगदी परिस्थितीनुसार, वेगवेगळ्या परिस्थितीनुसार आपण स्वतः कम्युनिकेशनमध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे. लोकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी किंवा एक लॉंग टर्म जे काही रॅपट बिल्डिंग असतो, लोकांसोबत जे काही आपलं ज्याला आपण म्हणू की रिलेशनशिप आहे, ही सुद्धा मेंटेन करण्यासाठी कम्युनिकेशन स्किलचा अतिशय उपयोग होतो. तसेच डे टू डे लाईफमध्ये आपण आपले टीचर्स असतील, पॅरेंट्स असतील किंवा दोज पीपल हुम वी मीट ऑन डेली बेसिस, यांच्यासोबत सुद्धा बोलत असताना कम्युनिकेशन स्किल हे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतं. त्यासाठी सर्वांकडे संभाषण कौशल्य असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर आहे बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेजमध्ये वेगवेगळे पार्ट्स ऑफ बॉडी लँग्वेज आहे, ज्याचा आपण उपयोग करून ओरल कम्युनिकेशनमध्ये, ज्याला आपण व्हर्बल आणि नॉन व्हर्बल दोन टाईपचे कम्युनिकेशन असतात. जनरली नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये आपण बॉडी लँग्वेजचा यूज करतो. बॉडी लँग्वेज इज अ पार्ट ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये बोलण्याची आवश्यकता नसते, परंतु तुमचा फेस, तुमचे बॉडी एक्सप्रेशन्स सांगत असतात की यू आर ऑफ दिस काइंड ऑफ पर्सनॅलिटी. सो फेस इज द इंडेक्स ऑफ माइंड अँड इट क्लिअरली डिस्प्लेज द पर्सन्स इंटरेस्ट. फॉर एक्झाम्पल, यू आर हॅपी, देन यू विल स्माइल. इफ यू आर नर्वस, देन युअर फेस माइट बी ग्लूमी. तुम्ही जर आनंदी असाल तर तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल. तुम्ही जर अगदी दुःखी असाल तर देर विल बी ग्लूमी फेस, म्हणजे तुम्ही नैराश्य तुमच्या चेहऱ्यावर उठून दिसेल. तर हे अकॉर्डिंग टू सिच्युएशन हे आपण बदललं पाहिजे. वर्क फील्डमध्ये ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत की आपण बॉडी लँग्वेज ही चांगली यूज केली पाहिजे. यानी की तुमचा फेस नेहमी स्माइलिंग असला पाहिजे, ग्लूमी फेस असता कामा नये. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की दो यू आर सॅटिस्फाईड विथ द सिच्युएशन, यू हॅव एव्हरीथिंग, even though you are having some pale expressions or you are having some nervous expressions, in that case the another person or other people around you, they consider that he is that kind of personality, तो तशा प्रकारचा माणूस आहे असं ते लोक समजतात.
त्यानंतर आहे की बा बॉडी लँग्वेज प्रेझेंट्स टू द ऑडियन्स व्हॉट वी फील अँड थिंक अबाउट द पर्टिक्युलर मॅटर. फॉर एक्झाम्पल नॉडिंग वन्स हेड. आता तुमची बॉडी लँग्वेज सांगते की तो कोणत्या टाईपचा पर्सन आहे, बरोबर. कारण काय असतं की तुम्हाला बऱ्याच वेळा असं असतं की तुम्ही फक्त बॉडी लँग्वेजचा यूज करूनच एक्सप्रेशन देत असता. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे हे तुमच्या बॉडी लँग्वेजमधून तुम्ही एक्सप्रेस करत असता. दॅट्स वाय नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट. तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडली तुम्ही यू आर जस्ट नॉडिंग युअर हेड इन दी नेगेटिव्ह डायरेक्शन. इफ यू आर हॅपी विथ दॅट पर्टिक्युलर सिच्युएशन देन यू विल feel happy, you will smile, and you can give expression like that. So your body language has greatest importance. Then your body language, for example, arms crossed, standing, sitting, or relaxed. म्हणजे तुम्ही उभे कसे राहता, तुम्ही आर्म्स अगदी हात बांधून उभे राहणे, म्हणजे याचा सुद्धा अर्थ असा आहे की तुम्ही कुठल्या तरी एक सिच्युएशनमध्ये तुम्ही काहीतरी विचार करताय. स्टँडिंग, जर स्ट्रेट उभं राहिलं पाहिजे आपण. सिटिंग, बसत असताना सुद्धा कशा पद्धतीने तुम्ही बसता, उभे राहता किंवा चालत असताना, या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचा बॉडी लँग्वेजचा पार्ट आहे. या सगळ्या गोष्टींचं आपण कंट्रोल आपल्याकडे असलं पाहिजे किंवा यावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. विनाकारण अननेसेसरी सिच्युएशनला आपण जर आर्म्स क्रॉस केले किंवा आपण हात बांधून उभा राहिलो, फॉर एक्झाम्पल इंटरव्ह्यू सिच्युएशनमध्ये या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात की ज्या की तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत. अगदी अप्रोप्रिएट सिच्युएशनलाच तेच एक्सप्रेशन देणं आवश्यक आहे. त्यासाठी बॉडी लँग्वेजचा खूप उपयोग होतो. इमोशन्स ऑफ द सेंडर अँड रिसिव्हर, फॉर एक्झाम्पल स्पीकिंग क्लिअरली अँड इन्थुजियास्टिक. आता सेंडर आणि रिसिव्हर, जो एखादा मॅसेज पाठवणारा आहे आणि मॅसेज रिसीव्ह करणारा आहे, असे दोन व्यक्ती असतात. तर या दोन व्यक्तींना सुद्धा ज्या ठिकाणी त्यांना कुठल्या पद्धतीचा मॅसेज आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. जर मॅसेज चांगला त्यांना कळालेला असेल तर त्यांनी इन्थुजियास्टिक एक्सप्रेशन दिले पाहिजे किंवा दे शुड इंटरॅक्ट विथ ईच अदर इन द प्रॉपर मॅनर. जर त्यांना मॅसेज कळाला नसेल तर दे शुड आस्क फॉर क्लॅरिफिकेशन. तर हे सगळं गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत इन दी ओरल कम्युनिकेशन और इन दी नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, दॅट वी कॅन कॉल इट ॲज अ व्हर्बल अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दीज आर दी पार्ट्स ऑफ बॉडी लँग्वेज. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे मेकिंग डिसिजन्स, निर्णय घेण्याची क्षमता. सॉफ्ट स्किलचाच भाग आहे. जसं मी आपण बॉडी लँग्वेज पाहिलं तसं निर्णय घेण्याची क्षमता असणे म्हणजे सुद्धा तुमच्याकडे एक सॉफ्ट स्किल आहे. व्हॅल्यूड बाय एम्प्लॉयर्स फॉर मेनी रिझन्स, बिंग एबल टू मेक डिसिजन्स इज की टू गेटिंग ऑन इन लाईफ. तुमच्याकडं डिसिजन घेण्याची क्षमता असणे म्हणजे तुम्ही एखाद्या कामामध्ये परिपूर्ण आहात. ठीक आहे. तुमच्या एम्प्लॉयरनं तुम्हाला एखादे काम दिलेलं आहे, त्यावेळेस काही क्रिटिकल सिच्युएशन्स होतात की ज्या ठिकाणी तुम्हाला कुणी असिस्ट करायला नसतं, हेल्प करायला त्या ठिकाणी प्रेझेंट नसतं. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही योग्य तो निर्णय घेतला पाहिजे ज्यामधून तुमच्या कंपनीचा किंवा तुम्ही जे काही काम करताय त्यापासून कुठल्याही प्रकारचा डिसॲडव्हान्टेज होऊ नये किंवा कुठलाही लॉस होऊ नये. अशा पद्धतीनं डिसिजन घेणं की जी सर्वांच्या फायद्याची आहे त्याला आपण म्हणतो मेकिंग डिसिजन्स. आणि हे काम तुम्हाला कोणीतरी सोपवलेलं असतं, त्याच वेळेस आपण डिसिजन घेतो. समटाइम्स the actual decisions doesn't even matter. What matters is that you have made one and moved on. बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही एखादी डिसिजन घेता परंतु त्या डिसिजनवर तुम्ही फर्म नसता, तुम्ही त्या डिसिजनवर ठाम नसता. कारण तुम्हाला लगेच असं वाटतं की नाही आपण ही दुसरी डिसिजन चेंज केली पाहिजे किंवा ही डिसिजन घेतली तर आपल्याला याच्यापासून काहीतरी डिसॲडव्हान्टेज होऊ शकतो, लॉस होऊ शकतो. तर असं न करता ॲक्च्युली तुम्ही विचारपूर्वक कुठलंही काम केलं पाहिजे. कुठलंही काम विचारपूर्वक करणे, त्यावर योग्य निर्णय घेणे, दॅट इज कॉल्ड ॲज डिसिजन मेकिंग ॲबिलिटी और डिसिजन मेकिंग स्किल्स. यालाच आपण निर्णय क्षमता म्हणतो. हा सुद्धा एक सॉफ्ट स्किलचा भाग आहे. ओके. देन नेक्स्ट इज सेल्फ मोटिवेशन. ॲज आय टोल्ड अर्लियर, सेल्फ मोटिवेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. पीपल इन्स्पायर अस, पीपल मोटिवेट अस, दॅट इज डिफरंट पार्ट, बट वी मस्ट बी सेल्फ मोटिवेटेड, गेट ऑन बाय देमसेल्व्स. म्हणजे याचाच अर्थ आहे की स्वयंप्रेरित असणे, स्वतः मोटिवेट असणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण दुसऱ्या लोकांकडनं आपण प्रेरणा घेण्यापेक्षा आपण एखादं काम हातात घेतल्यानंतर किंवा जे काही तुम्ही वर्क करताय, तुम्ही मे बी स्टुडंट और मे बी एम्प्लॉई और मे बी समवन इन द सोसायटी, यू कॅन ऑब्झर्व दॅट पीपल शुड हॅव देअर ओन सेल्फ मोटिवेशन. त्यांच्याकडे स्वयंप्रेरणा असली पाहिजे कारण ते काम त्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही किंवा त्या कामामध्ये परफेक्शन तुम्हाला आणायचं असेल, ते काम अतिशय चांगल्या पद्धतीने कंप्लीट करायचं असेल तर सेल्फ मोटिवेशनची अतिशय गरज असते. दे डोंट नीड क्लोज सुपरविजन अँड दे आर गुड टू वर्क विथ बिकॉज
they are generally positive about life and can be counted upon to keep going. आता असे काही लोक असतात की जे स्वतः पॉझिटिव्हली विचार करतात नेहमी. बरेच लोक निगेटिव्ह वेने विचार करतात, त्यामुळे ते सेल्फ मोटिवेटेड नसतात. परंतु दोज पीपल हु आर पॉझिटिव्ह, जे सकारात्मक विचार करतात, ते पॉझिटिव्ह असतात, असे लोक चांगल्या पद्धतीने सेल्फ मोटिवेटेड असतात. त्यांना कुठलंही काम करत असताना कुणाच्याही इतरांच्या मार्गदर्शनाची किंवा हेल्पची किंवा एक्सटर्नल ज्याला आपण ॲडवाईस म्हणतो याची गरज नसते. त्याच केसमध्ये आपण ते काम पूर्ण करू शकतो. त्यालाच आपण म्हणतो सेल्फ मोटिवेशन. इट ऑल्सो हेल्प्स टू वर्क ऑन युअर पर्सनल रेसिलन्स अँड अडॅप्टेबिलिटी टू चेंज. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की आपण एखादं काम करत असताना कुठलंही सिच्युएशन अडॉप्ट करणं आवश्यक आहे, त्या सिच्युएशनशी जुळवून घेणं आवश्यक आहे आणि त्या सिच्युएशननुसार स्वतःमध्ये बदल करणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल आपण पाहूयात की सध्याची जो ट्रेंड आहे, अगोदर ओल्डन टाइम्स होता, त्यानंतर आणखी काही मॉडर्न टाईम आला, त्याच्यानंतर आणि अल्ट्रा मॉडर्न म्हणजे पोस्ट मॉडर्न. याच्यानुसार आपण परिस्थितीनुसार बदल करत असतो. दॅट इज कॉल्ड ॲज अडॅप्टॅबिलिटी टू चेंज. हे कशामुळे घडतं तर हे सेल्फ मोटिवेशननं घडतं. जर तुम्ही सेल्फ मोटिवेटेड नसाल, तुम्ही नेहमी इतरांवर रिलाय असाल, तर या केसमध्ये तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही. त्यासाठी टू बिकम सक्सेसफुल इन युअर लाईफ, सेल्फ मोटिवेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. Then next very important thing, as I discussed earlier, that is leadership skill. Leadership is a soft skill you can show even if you are not directly managing others. तुम्हाला दुसऱ्यांना मॅनेज करण्याची गरज नाही आहे किंवा दुसऱ्यांवर तुम्हाला काही प्रभाव टाकण्याची आवश्यकता नाही आहे. तर तुमच्याकडे हे असं स्किल असलं पाहिजे की जेणेकरून तुमचं कुठलंही काम करत असताना, फॉर एक्झाम्पल तुम्ही स्टडी करत आहात, तुम्ही स्वतः लीड केलं पाहिजे की आय हॅव टू रीड these books today. You should not ask your friend that shall I read this book or shall I do this, shall I do that. No, you should take lead. You should decide, yes, I have to do this particular task. That is called as a leadership skill. यालाच आपण काय म्हणतो, नेतृत्व क्षमता किंवा नेतृत्व कौशल्य. Leadership can be thought of as a collection of various other soft skills such as general positive attitude and outlook, the ability to communicate effectively, and an aptitude फॉर बोथ सेल्फ मोटिवेटिंग अँड मोटिवेटिंग अदर्स. पहा, लिडरशिपचं अतिशय महत्त्वाचं स्किल आहे की ज्यामध्ये आपण दुसऱ्यांना पण मोटिवेट करतो आणि स्वतः सुद्धा मोटिवेट असतो. म्हणजे याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी असतात की ज्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणं आवश्यक आहे, सकारात्मक विचार करणे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण इतरांची जी काही निगेटिव्ह थिंकिंग आहे त्याला डोक्यामध्ये न ठेवता किंवा ती तशा पद्धतीचा विचार न करता आपण स्वतः मोटिवेटेड असणं आवश्यक आहे. लोकांसोबत बोलत असताना आपण इफेक्टिव्हली कम्युनिकेशन करणं आवश्यक आहे. आपली जी ॲप्टिट्यूड आहे किंवा आपण ज्याला आपण सेल्फ मोटिवेटिंग म्हणतो, या गोष्टी आपण अडॉप्ट करणं आवश्यक आहे जेणेकरून तुमच्यासोबत तुमच्याकडे पाहून किंवा तुमचा आदर्श घेऊन बाकी लोक तुमच्याकडनं प्रेरणा घेऊ शकतील. सेल्फ मोटिवेटिंग अँड मोटिवेटिंग अदर्स याचाच अर्थ आहे की तुम्ही स्वतः स्वयंप्रेरित असता आणि तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा प्रेरित करता. त्यासाठी लीडरशिप स्किल्स हे अतिशय महत्त्वाचे आहेत. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सॉफ्ट स्किल्स. नेक्स्ट इज टीमवर्क. टीमवर्कमध्ये ग्रुपमध्ये काम करत असताना आपण कशा पद्धतीने जुळवून घेतो, ॲडजस्टमेंट करतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ टीमवर्क. लाईक लिडरशिप, गुड टीमवर्क इन्व्हॉल्व्स अ कॉम्बिनेशन ऑफ अदर सॉफ्ट स्किल्स. म्हणजे पहा, वेगवेगळे काही तुमच्याकडे सॉफ्ट स्किल आहे. कम्युनिकेशन स्किल्स असेल, डिसिजन मेकिंग असेल किंवा लिडरशिप स्किल असेल किंवा बॉडी लँग्वेज आहे. हे सर्व स्किल्सचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय आहे तर टीमवर्क आहे. कारण टीमवर्क करण्यासाठी या सर्व स्किल्सची अतिशय गरज असते. वर्किंग इन अ टीम टुवर्ड्स अ कॉमन गोल रिक्वायर्स द इंट्युशन अँड इंटरपर्सनल अक्यूम टू नो वेन टू बी अ लीडर अँड वेन टू बी अ लिस्नर. आणि आपल्याकडं ही एक इंट्युशन म्हणजे एक अंतर्प्रेरणा, तुमच्यामध्ये स्वतःमध्ये एक अंतर्प्रेरणा असली पाहिजे की आपण लीडर कुठं बनायला पाहिजे आणि लिस्नर कुठं बनायला पाहिजे. आपण दुसऱ्याचं पण ऐकलं पाहिजे, आपण दुसऱ्यांना आपण मोटिवेटसुद्धा केलं पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला खरंच गरज आहे की आपण लीड घेतली पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही लीड घेऊ शकता. ज्या ठिकाणी तुम्ही इतरांचं म्हणणं ऐकायचं गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही इतरांना सुद्धा ऐकणं आवश्यक आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ पार्ट ऑफ टीमवर्क. गुड टीम प्लेयर्स आर perceptive as well as receptive to the needs and responsibilities of others. परसेप्टिव्ह अँड रिसेप्टिव्हचा अर्थ लक्षात घ्या. परसेप्टिव्ह म्हणजे स्वतः एखादी गोष्ट आत्मसात करतात
आणि रिसेप्टिव्ह म्हणजे ते दुसऱ्यांना सुद्धा सांगतात की अशा पद्धतीने हे काम केलं तर यामधून अशा पद्धतीचे आउटपुट निघू शकतात. म्हणजे तुम्ही केलेल्या कामाचं व्यवस्थित क्लॅरिफिकेशन तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता व दुसऱ्याने काही काम केलेलं असेल तर ते काम तुम्ही व्यवस्थितरित्या समजावून घेऊ शकता. दॅट इज कॉल्ड ॲज परसेप्टिव्ह अँड रिसेप्टिव्ह ॲबिलिटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. तुमची जबाबदाऱ्या, तुमच्याकडे दिलेल्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला कळणं आवश्यक आहे. तुमच्या काय ड्युटीज आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, ह्या सर्व गोष्टी कळणं दॅट इज कॉल्ड ॲज अ टीमवर्क. अँड टीमवर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट सॉफ्ट स्किल ऑन दी वर्क फील्ड. Then next very important is creativity and problem solving skill. Now see, creativity म्हणजे काहीतरी नवीन निर्माण करण्याची क्षमता. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल अँड हायली व्हॅल्यूड बिकॉज दे आर हार्ड टू डेव्हलप. बऱ्याच लोकांकडे क्रिएटिव्हिटी असते परंतु प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल नसतं. बऱ्याच जणांकडे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल असते परंतु क्रिएटिव्हिटी नसते. म्हणजे काहीतरी नवीन निर्माण करण्याची क्षमता किंवा एखादी अडचण आली, खूप मोठा असा प्रसंग आहे की ज्या प्रसंगामधून बाहेर येण्यासाठी तुमच्याकडे डिसिजन मेकिंग पॉवर असतेच परंतु ती अडचण सॉल्व्ह करण्यासाठी, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे जी काही ॲबिलिटी लागते दॅट इज कॉल्ड ॲज प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. देर आर मेनी पीपल हू बिलीव्ह दॅट क्रिएटिव्ह थिंकर्स आर बॉर्न नॉट मेड अँड देर आर सर्टनली सम पीपल हू फाइंड दी स्किल मच इजियर. असं काही लोकांची एक धारणा असते की क्रिएटिव्ह पीपल हे इनबॉर्न असतात, म्हणजे जन्मतःच त्यांच्याकडे क्रिएटिव्हिटीची एक ॲबिलिटी आलेली असते. पण असा कुठलाही प्रकार नसतो. तर हे प्रॅक्टिसनं आपण डेव्हलप करू शकतो. आणि अतिशय सोपी गोष्ट आहे की आपण कुठलीही गोष्ट करत असताना स्वतः त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य क्रिएट करण्यासाठी तुमच्याकडे थिंकिंग पॉवर असणं आवश्यक आहे. यू शुड हॅव ब्रॉड रीडिंग, यू शुड हॅव ब्रॉड थिंकिंग, देन यू कॅन डेव्हलप दिस स्किल. तुमच्याकडे विचार करण्याची क्षमता असणं आवश्यक आहे, तेव्हाच आपण क्रिएटिव्हिटी आणि प्रॉब्लेम सॉल्विंग करू शकतो. बट like other skills you can develop them if you work to do so, and our pages on these topics will give you some ideas about how to do this. आणि काय असतं की तुमच्याकडे जे काही स्किल्स आहेत ते डेव्हलप केल्यानंतर, ते स्किल्स तुम्ही इम्प्लिमेंट केल्यानंतर तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये काय बदल करू शकता, त्याच्यामध्ये काय चेंजेस करू शकता व त्यामध्ये तुमच्या आयडियाज कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता त्यावरून तुमची क्रिएटिव्हिटी ठरते व नंतरच तुम्ही प्रॉब्लेम सॉल्विंग करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही स्टडी करत आहात, यू आर जस्ट डुईंग युअर स्टडी बट यू हॅव सम प्रॉब्लेम, सो यू हॅव टू थिंक ओव्हर इट. अदरवाईज यू कॅन आस्क इट टू युअर टीचर्स, टू युअर मेंटॉर्स. तुम्ही दुसऱ्यांना विचारू शकता. म्हणजे याचाच अर्थ आहे की तुम्ही काहीतरी क्रिएटिव्हली थिंक करताय किंवा याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी तुम्ही डेव्हलप करताय की तुम्हाला हे यामधून बाहेर पडण्यासाठी किंवा या पर्टिक्युलर गोष्टीवर मात करण्यासाठी तुम्हाला काय करणं आवश्यक आहे. ह्या सर्व गोष्टी म्हणजेच क्रिएटिव्हिटी अँड प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सॉफ्ट स्किल. अँड लास्ट इज टाईम मॅनेजमेंट अँड ॲबिलिटी टू वर्क अंडर प्रेशर. मी जसं तुम्हाला सांगितलं की टाईम मॅनेजमेंट ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. वेळेचं नियोजन माणसाच्या लाईफमध्ये नसेल तर तो माणूस सक्सेसफुल होऊच शकत नाही. सो many would say that these two skills which often go hand in hand are more an attitude than a skill. सर्व लोकांकडे टाईम मॅनेजमेंट स्किल्सची थोडीफार तरी एक ॲबिलिटी असते परंतु इफेक्टिव्हली त्याचं मॅनेजमेंट करणे हे महत्त्वाचं आहे. आपण सर्वजण टाईम मॅनेजमेंट हे भरपूर वेळा अगदी स्कूल लाईफपासून ते अगदी आपल्या हायर एज्युकेशनपर्यंत किंवा आपल्या करिअरमध्ये खूप वेळा ऐकतो. परंतु डू वी रिअली इम्प्लिमेंट दॅट पर्टिक्युलर कन्सेप्ट इन आवर लाईफ और इन आवर करिअर? नॉट एट ऑल, बिकॉज वी हॅव सो मेनी अदर सिच्युएशन्स दॅट फोर्स अस और दीज सिच्युएशन्स लीड अस टू अदर डायरेक्शन. म्हणजे त्या सिच्युएशन अशा काही क्रिएट झालेल्या असतात की ज्यामुळे आपण ते करू शकत नाही कारण आपल्याकडे प्लॅनिंग नसते. टाईम मॅनेजमेंटसाठी काय महत्त्वाची गोष्ट आहे तर तुमच्याकडे नियोजन असणं आवश्यक आहे. आणि ॲबिलिटी टू वर्क अंडर प्रेशर, तुमच्याकडं अतिशय कामाचा खूप मोठा लोड आहे किंवा तुमच्याकडे खूप मोठा स्टडी आहे, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अगदी आपली मानसिकता ढळू न देता आपण इफेक्टिव्हली त्यावर मात करून व्यवस्थितरित्या प्लॅनिंग करून जर आपण कुठलंही काम केलं तर आपण टाईम मॅनेजमेंट हे स्किल अडॅप्ट करू शकतो. हावेवर दे कॅन ऑल्सो बी डेव्हलप्ड अँड होन्ड, विच इज वाय वी इन्क्लूड देम ॲज अ स्किल. म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो, एक स्किल आहे. ज्यांच्याकडे टाईम मॅनेजमेंट आहे किंवा ज्यांच्याकडे ॲबिलिटी टू वर्क अंडर प्रेशर, जे प्रेशर खाली सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू शकतात, त्यांना सुद्धा आपण सॉफ्ट स्किल असं कन्सिडर करतो. हायली व्हॅल्यूड बाय एम्प्लॉयर्स, दे आर ऑल्सो व्हेरी युजफुल फॉर ऑर्गनायझिंग अ फॅमिली और अ टीम and for making sure that the job get done.
आता कंपनी कल्चरमध्ये तुम्ही जर इंडस्ट्रियल फील्डमध्ये पाहिलं तर एम्प्लॉईज हे अंडर प्रेशर काम करत असतात, परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते इफेक्टिव्हली कशा पद्धतीने काम करतात हे कंपनी ऑब्झर्व करत असते. आणि जर तुम्ही चांगलं काम करत असाल, इफेक्टिव्हली त्याच्यामधून आउटपुट देत असाल, दॅट इज कॉल्ड ॲज यू हॅव गुड टाईम मॅनेजमेंट अँड ॲबिलिटी टू वर्क अंडर प्रेशर. म्हणजे तुम्हाला त्याचे काही बेनिफिट्स जे आहेत, म्हणजे तुमच्याकडे इमोशनल इंटेलिजन्स आहे, यू हॅव गुड टाईम मॅनेजमेंट, यू हॅव गुड कम्युनिकेशन स्किल, एव्हरीथिंग you are adopting, you are implementing and executing the task given by the particular firm, so you are fully skillful. असं मग कन्सिडर केलं जातं की तो व्यक्ती अतिशय चांगला कुशल आहे किंवा त्याच्याकडे सर्व प्रकारचे सॉफ्ट स्किल आहेत. तर याकरता सुद्धा टाईम मॅनेजमेंट आणि ॲबिलिटी टू वर्क अंडर प्रेशर, म्हणजे एखादा प्रेशर खाली काम करण्याची कला आपल्याकडं असण्याचं जे स्किल आहे त्याला सुद्धा आपण एक सॉफ्ट स्किल म्हणून कन्सिडर करतो. And finally, we will try to understand more and more businesses and considering soft skill are as important as job as a criteria. पहा, जॉब तुम्हाला देत असताना किंवा मी जसं तुम्हाला म्हटलं की तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला गेलात तर तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चेक केली जाते बिझनेसेस किंवा कंपनीज किंवा इंडस्ट्रीजमध्ये, तर ते म्हणजे तुमचं सॉफ्ट स्किल. त्यासाठी सॉफ्ट स्किल्स अडॉप्ट करणं अतिशय आवश्यक आहे. अँड इन्क्रीज इन सर्व्हिस इंडस्ट्री एम्पसायझेस द नीड फॉर सॉफ्ट स्किल. तुम्हाला जर तुमच्या जॉबमध्ये काही डेव्हलपमेंट आवश्यक असेल, तुमच्या सर्व्हिसमध्ये तुम्हाला प्रमोशन्स आवश्यक असतील किंवा आणखी कुठल्याही पद्धतीचे तुम्हाला काही इन्क्रिमेंट आवश्यक असतील, तर त्याकरता सॉफ्ट स्किल्सची अतिशय आवश्यकता असते. देन सॉफ्ट स्किल्स आर यूज इन पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ. पहा, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा सॉफ्ट स्किलची गरज आहे आणि प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा आहे. कारण सोसायटीमध्ये आपण वावरत असताना आपणास माहिती आहे की सॉफ्ट स्किल किती महत्त्वाचे आहे. आपलं कम्युनिकेशन स्किल आहे, टाईम मॅनेजमेंट आहे, बॉडी लँग्वेज, देन यू हॅव अदर ॲबिलिटी टू वर्क अंडर प्रेशर. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सोसायटीमध्ये बिहेव करत असताना ॲज वेल ॲज ऑन दी वर्क फील्ड, ऑर इफ यू आर अ स्टुडंट, ॲज अ स्टुडंट म्हणून सुद्धा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये या गोष्टींना अतिशय महत्त्व देणं आवश्यक आहे व या डेव्हलप करणं आवश्यक आहे. यालाच आपण सॉफ्ट स्किल्स म्हणतो. So with this, thank you very much. If you have any doubt, any query, you can watch this video again and you can ask me after watching this video. Thank you very much.